बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन काढल्याची बातमी समोर येते। वेगवेगळ्या 12 मागण्यांसाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। विविध 12 मागण्यांसाठी पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने विराट मोर्चा काढलाय। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे पालघरमध्ये सध्या वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। डहाणूमधून निघालेला मापकचा मोर्चा आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकलेला आहे। पालघर जिल्ह्यातील जल, जमीन आणि जंगल या ज्वलंत प्रश्नांवर मार्क्सवादी पक्षाचं आंदोलन पालघरमध्ये आता दाखल झालंय, ज्यात वाढवण आणि मुरबे बंदराचा प्रकल्प बंद करण्याचा देखील उद्देश यामधून दिसून येतोय। अडाणी उद्योग समूहाकडून बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांच्या बी नावावर न झालेले वनपट्टे आणि मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत करणे अशा वेगवेगळ्या विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि त्यामुळे हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यामुळे सध्या परिसरात आणि पालघरचं वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांकडून केला जातोय। त्यामुळे आता यावर काय प्रतिक्रिया समोरून येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।